जय हरी माऊली. अशा प्रकारे ही भूतनाथाची दिंडी आणि या दिंडीतील अनेक दिंड्या अशा थांबलेल्या आहेत. रस्त्याने वारकरी थकलेले आणि थकलेले असताना इथं ते विसावा घेण्यासाठी थांबलेले. तर अनेक प्रकारचे महिला भाविक आणि महिला भगिनी, महिला भाविक वारकरी माऊली बसलेले आहे आणि इथं थकलेले आहे. कुठून आल्या माऊली? कुठून आल्या? उकडगाव उकडगाव, वैजापूर, नाही तालुका कोपरगाव. कोपरगाव. हा तेच ना. कोणत्या दिंडीत आहे तुम्ही? रुईच्या दिंडीत रुईच्या दिंडीत आहे का? कोणत्या महाराजांची? लक्ष्मण महाराज शिंदे. आणि आता किती किती दिवसापासून चालतंय? आम्ही का आज 13वा दिवस आहे. 13 दिवस चालतंय. कसं वाटतं चालताना? भारी वाटत. हो का? सोय होती का सगळी? हा आणि पाऊस आल्यानंतर काय करता? काय नाही, देव घेतो बरोबर करून. अशा पद्धतीने हसत खेळत असे लोक दिंड्या चाललेले आहे. आणि कोणत्याही प्रकारच्या अडचण आल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या अडचण आल्यानंतर हसत खेळतच आलेले. इथे एक महाराज बसलेले. महाराज जय हरी. तर हातात धरा. कुठून आले? हातात धरा, तोंडावर धरा. कुठून आले महाराज? उक्कडगाव देवीचं कोपरगाव, वैजापूर जवळ. कोणती दिंडी? रेणुका माता पायी दिंडी 16, साई जनार्दन पायी दिंडी 16. किती वर्षापासून चालू आहे? 11 वर्षापासून. 11 वर्षापासून. तुमचं किती वर्ष आहे? माझं 11च झालं. पहिल्या वर्षापासून? हो, पहिल्या वर्षापासून. कसं वाटतं चालताना? अगदी आनंद माणसाला. आणि किती किती लोक घेऊन चालले? 300 वारकरी आहे. 300 वारकरी. महिला किती त्याच्यात? महिला जवळजवळ त्या 130 का 140 अशा महिला आहे. बाकीच्या पुरुष वर्ग आहे. आणि आता पंढरपूरला पुढचा मुक्काम कुठे आहे? परिती येते. आता संध्याकाळी पाऊस पाणी येतो, याच्यात काय वाटतं? पाऊस पाणी आला तरी त्या भजनामध्ये इतका दंगा असतो ना, काहीच वाटत नाही. ऊन वारा पाऊस सगळं सहन करत चालतो आम्ही. आम्हाला आनंदच तेवढा आहे. आनंदच इतका असतो. रात्रंदिवस देवाचा नामस्मरण. पंढरपूरला गेल्यावर काय करणार? पहिलं पंढरपूरला गेल्यानंतर चंद्रभागे स्नान, नंतर प्रदक्षिणा मारायची, कळसाचं दर्शन घ्यायचं आणि आपल्या जिथं निवारा असेल, जो आखाडा असेल त्याच्यावर जाऊन आरती करायची. तर आता शेवटचा प्रश्न, पांडुरंगाकडे काय मागणार आहे? पांडुरंगाकडे काहीच नाही मागायचं. हेची दान दे गा देवान तुझा विसर ना. कुंडली कवर दे, हार विठ्ठल.